श्रीवर्धन पाण्यात समुद्राला भयंकर उधाण, बाजारपेठेत शिरलं पाणी, व्यापाऱ्यांचं नुकसान। महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर पावसानं अक्षरशः हाहाकार माजवलाय। रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे श्रीवर्धनमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। परिस्थिती इतकी गंभीर आहे की शहरातील सखल भागात तलावाचं स्वरूप आलंय। अनेक दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय। पहिल्याच मोठ्या पावसामुळे श्रीवर्धनच्या मुख्य बाजारपेठेची दाणादाण उडाली आहे। पाण्याचा निचरा योग्य पद्धतीनं न झाल्यामुळे रस्त्यावरील पाणी थेट व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये आणि घरांमध्ये घुसलाय। अचानक वाढलेल्या पाण्याच्या पातळीमुळे व्यापाऱ्यांना माल वाचवण्याची संधी मिळालेली नाही, ज्यामध्ये व्यापाऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। दुसरीकडे सर्वात मोठी चिंता वाढवणारी बातमी समोर येते ती म्हणजे अरबी समुद्राला आलेलं मोठं उधाण। श्रीवर्धन, हरिहरेश्वर, देवेआगार आणि वेळास किनाऱ्यावर समुद्रानं रौद्र रूप धारण केलंय। सोसाट्याच्या वाऱ्यासह समुद्राच्या उंच लाटा किनाऱ्यावर धडकतायत। हे भयानक दृश्य पाहता प्रशासनानं तातडीनं पावलं उचललेली असून समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांना आणि नागरिकांना जाण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे। हवामान विभागानं पुढील 48 तासांसाठी रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिलाय। त्यामुळे स्थानिक प्रशासनानं आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे। आमच्या चॅनलतर्फे आम्ही सर्व श्रीवर्धनकरांना आवाहन करतोय की अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका, सुरक्षित राहा आणि अफवांवर विश्वास ठेवू नका। श्रीवर्धनमधील पावसाच्या प्रत्येक थेट अपडेटसाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तेज मराठी न्यूज साठी प्रतिनिधी संदेश घोलप, श्रीवर्धन, रायगड। Thank you.